लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गंगाखेड राणी सावरगाव येथे किराणा दुकानाला भीषण आग, 50 लाखाचा माल जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही। राणी सावरगाव येथील पालम रोडवरील बुलढाणा बॅग्स समोर असलेले गिरी बालाजी किराणा दुकानाला दिनांक 3 फेब्रुवारी शनिवार रोजी 4:30 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे 50 लाख रुपयांचं सामान जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की परभणी जिल्ह्यातील गंगाखेड राणी सावरगावमध्ये पालम रोडवर बुलढाणा बॅग्स समोर स्वप्नील कटकमवार यांचे गिरी बालाजी किराणा आहे। पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी दुकानाला आग लागल्याची घटना बघितली असता त्यांनी दुकान मालकाला आगीच्या घटनेची माहिती दिली। दरम्यान स्थानिक रहिवाशांनी पाण्याने टँकरने आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आग आटोक्यात आली नाही। ही आग इतर दुकानाला लागण्याची शक्यतेने अग्निशामक दल बोलवण्यात आलं। यात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगरपालिका, गंगाखेड नगरपालिका, 7G शुगर या ठिकाणावरील 3 अग्निशामक दल या आग आटोक्यात आणण्यासाठी बोलवण्यात आले। 3 अग्निशामक दल आणि नागरिक यांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर सकाळी 8 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली। या आगीत गोल्ड फ्लॉकॉक बॉक्स, पार्ले बिस्किट बॉक्स, पॅराशूट तेल बॉटल बॉक्स, मूग डाळ, चणा डाळ, साखर, तांदूळ, शेंगदाणा, साबुदाणा हे सर्व सामान जळून खाक झालं। तसेच लवंग, इलायची, सुपारी, काजू, बदाम, कपडे, धुण्याचा सोडा, अंगाचा साबण आदींसह इतर किराणा दुकानातील वस्तू जळाल्याने अंदाजे 50 लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे। ही आग आटोक्यात आणण्यासाठी गंगाखेड नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे रामविलास खंडेलवार, श्याम जगतकर, श्रीकांत साळवे, अभिजित साळवे, सूरज खंडेलवार आदी जवानांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले। अग्निशामक केव्हा आलं ह्या ठिकाणी? अहमदपूरचं 6:30 वाजता, 6:30 पावणे 7:30 हां, गंगाखेडचं 7ला आलं। ही मागची पण तुमची दुकान आहे का ह्याला लागून आट्यास? हे संपूर्ण तुमचंच आहे तिथून? बरं, मी मागच्याला काही झालं नाही? मागच्याला इथलं नाही, पलीकडे सगळं जवळ। किती बाय कितीचं दुकानामध्ये ते मार्ग होतं? किती बाय किती आहे ते तुमची दुकान? आता ते 16 बाय 46। दुकानाचं नाव काय म्हणले? गिरी बालाजी किराणा। ठीक आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।